आणि असा मास हिप्नॉटिझम होऊ शकतो का? म्हणजे असं आपण बघतो ना, की अशी खूप लोकं आलेली आहेत. एस्पेशली मोटिव्हेशनल स्पीकर्स वगैरे असतात. तसा मास हिप्नॉटिझम करता येतो? हां, एंटरटेनमेंटसाठी करता येतं आणि त्याच्यात सगळेच होत नाही. काही होतात, काही होत नाही. म्हणजे जर 50 लोकं जर आले, तर 8-10 लोकांना होतं, बाकीच्यांना परत पाठवलं जातं. का? कारण त्यांची हे बघा, ते खूप फास्ट, वेळ कमी असतो आणि कमी वेळामध्ये तेवढं सगळं करणं, दाखवणं शक्य नसतं. त्यामुळे जेवढे होतील तेवढे होतील, बाकीचे खाली जाऊ. हां, पण जे खाली जातात ते बऱ्याचदा म्हणतात, की नाही मला झालं नाही, मला नाही का मी खूप स्ट्राँग आहे. हां, पण हिप्नोथेरपी ही कुठे वर्क करते, की जी लोकं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, त्यांचा कॉन्फिडन्स हाय आहे, अशा लोकांवर वरच हिप्नॉटिझम करता येतं. कारण आपण जर म्हटलं वीक लोकांवर हे शक्य नाही. पण म्हणजे एखादा एखादा असे काही लोकं असतात ना, की यांची विल पॉवर खूप असते. म्हणजे मेंटली खूप स्ट्राँग असतात. म्हणजे ते जेव्हा आपण म्हणतो ही मेंटली स्ट्राँग आहे, तर ते कॉन्शियस माइंड आता तुम्ही स्ट्राँग जर असतं. ठरवलं, की मला व्हायचंच नाही, हां, तर मी तर नाही नाही. करू शकत. अच्छा, हां. तुम्ही आज जाऊच तुमची इच्छा शकत नाही नाही जाऊ शकत. सबकॉन्शियसच्या. तुमच्या परमिशनशिवाय मी तुमच्या सबकॉन्शियसपर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यामुळे मास हिप्नॉटिझममध्ये अ, जे जे अलाउ करतील राइट. त्यांना तुम्ही करू हो, शकता त्यांनाच करू शकतो आपण. आणि ऑनलाईन करू शकता? ऑनलाईन बऱ्याचशा केसेस आहेत. कालच एका डॉक्टरांना हं. BUMS डॉक्टर आहे. तर त्यांचं आधी काउन्सिलिंग झालं. काउन्सिलिंगनंतर समजलं, की ह्या डॉक्टरांना ज्यावेळेस आपण रोज क्लॅस्ट्रोफोबिया आहे. लोकांमध्ये जाण्याची भीती, पेशंट पाहण्याची भीती. सकाळी 10ला, पावणे 10ला गोळी घेतल्याशिवाय ते त्यांच्या चेअरवर ते बसू शकत नव्हते. असे बरेचसे महिने झालं चालू आहे. तर त्यांना म्हटलं, "डॉक्टर उद्या तुम्ही मला सकाळी पावणे 10ला कॉल करा. आपण ऑनलाईन बसूयात. एक छोटीशी क्रिया आहे 5 मिनिटाची, ती करूयात आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोळी घेऊ नका मात्र. दिवसभर कसं वाटतंय ते पहा आणि नंतर तुम्ही ठरवा, की हे करायचं की नाही." त्यांना सकाळी पावणे 10 वाजता ते 10ला मी एक प्रोसेस दिली. त्या प्रोसेसनंतर ते क्लिनिकवर गेले. सगळे पेशंट पाहिले. मला दुपारी 2ला बरोबर कॉल आला. सर म्हणले, "काहीच नाही, म्हणजे मला आज गोळी घेण्याची गरजच पडली नाही." जी त्यांना सवय लागली होती. हे जर 5 मिनिटामध्ये जर घडलं असेल, हां, तर पुढची प्रोसेस 3 महिन्याची असते. जी रिअल प्रोसेस असते ते 3 महिन्याची असते. हे एका मिनिटात येणार नाही आणि एका मिनिटात जाणार नाही किंवा हां, त्याच्यासाठी ती प्रोसेस पूर्ण करावी लागेल आणि 2 वाजता फोन आला, "सर मला" आणि औरंगाबाद होणार, दुरून होते. ते म्हटलं, "सर फक्त कधी येऊ सांगा." म्हटलं, "आज पॉडकास्ट आहे, फक्त आज येऊ नका." म्हणजे ना मला असं वाटतं, की तसं एखाद्या लॅपटॉपमध्ये कसं आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो, तसं तुम्ही इन्स्टॉल करता का पॉझिटिव्हिटी? हां, चांगला प्रश्न आहे. शरीर एक हार्डवेअर आहे आणि मन एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये परमेश्वराने जन्मताच निगेटिव्हिटी भरून दिलेली आहे. ती कशी? बघा 8-10 दिवसाचं बाळ हातात घ्या आणि त्याच्याकडे रागाने पहा, ते रडायला लागतं. म्हणजे आपल्या ज्या इमोशन्स आहेत, ह्या त्याच्यापर्यंत पोहोचतात. बरोबर आहे? म्हणजे ही निगेटिव्हिटी जसं की हा मोबाईल आहे. ह्या मोबाईलमध्ये अ, समजा माइंड रिलॅक्स करायचं समजा तुमचं माइंड रिलॅक्स करायचं म्हणजे नेमकं आपण काय करतो ते समजून घेऊ. तर ह्या मोबाईलमध्ये 20 GB ह्याची मेमरी आहे. 20 GBपेक्षा जर मी जास्त व्हिडिओ टाकत बसलो तर मोबाईल काय होईल? क्रॅश होईल किंवा डिलीट करायला हँग होईल, लागेल. है ना? हँग होईल. हँग होईल. मग तेच तर होतं आपलं. ओव्हर हम्म. थिंकिंगमुळे हँग होतो आपण. मग काय करावं लागेल? यातला काही भाग काढावा लागेल, डिलीट करावा लागेल. मग आपण दुसरे व्हिडिओ टाकू शकतो, दुसरे सॉफ्टवेअर टाकू शकतो. मग तो व्यवस्थित चालेल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी माइंड रिलॅक्स करावं लागेल. तेव्हाच आपण हे प्रोग्रामिंग शक्य आहे. पण असं कधी झालंय का, की केलं तुम्ही आणि मग परत करायची वेळ आली? होतं ना, असे पण क्लायंट आहेत ना. का? याचं कारण ते 90 डेज प्रॅक्टिस करत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण 66 डेज ज्यावेळेस ते करतात, त्यावेळेस जुना पॅटर्न ब्रेक होतो पूर्ण. आपण त्याच्यासाठी हा 90 डेज ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. तिथे आहेत, असे पण क्लायंट आहेत. आता मगाशी तुम्ही म्हणालात, की आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो. तर ते कसं करता तुम्ही? कॉन्फिडन्स वाढण्यासाठी कॉन्फिडन्स बाहेर कुठेच नाही आहे. हा आतूनच जनरेट करावा लागेल, है ना? आता कॉन्फिडन्स जर तुम्हाला जर बोलता येत आहे, तर ह्याचा कॉन्फिडन्स आहेच ऑलरेडी, आहे ना? हां, फक्त त्याची त्याला जाणीव नसते. आता ही जाणीव करून देण्याचं काम हिप्नोथेरपी करते. जसं की आपण टीव्हीला बरेचसे आपण ॲडव्हर्टाईज पाहत असतो. आजही आपण समजा पेस्ट घ्यायची असेल आपल्याला सकाळी ब्रश करायचं असेल, तर आपण पेस्ट घ्यायला जातो. तर बरीचशी लोकं त्यांना वेगळी पेस्ट पाहिजे असते. पण जाऊन काय पहिलं नाव कोणतं समोर येतं? पेस्ट म्हटल्यावर पहिलं नाव कोणतं समोर येतं? कोलगेट. कोलगेट.
हां, म्हणजे ते मिसवाक घेतील, काही घेतील, पण गेल्यानंतर बरीचशी लोकं आम्हाला कोलगेट द्या. म्हणजे त्याचे काय झालं, सतत इनपुट असतं तो. सतत इनपुट असतो आणि तो बऱ्याचदा लहानपणापासून ते पाहिलेलं असतं. अजूनही टीव्हीला 40 वर्षापासून तेच दाखवत आहेत. YouTubeला पण त्यांच्या ॲडव्हर्टाईज चालूच आहेत. म्हणजे त्याची सारखी जाणीव होते. म्हणून आपण इतर कोणत्याही पेस्टला कुठे जायचं म्हटलं तर घ्यायचं म्हटलं तर पहिलं कोलगेट आहे का तेच नाव आपल्या समोर येतं. हे जे आपलं सतत कळत नकळत जे प्रोग्रामिंग होतं आणि त्या प्रोग्रामिंग जसं होतं तसं आपण बनतो. लहानपणापासून जे काय पाहिलेलं असतं त्या गोष्टी आपल्या प्रोग्राम झालेल्या असतात आणि तसंच आपले चेंजेस होत असतात. जसं की लहानपणी आपण लग्नाच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर आपण आईवडिलांच्या घरात राहत होतो. त्यावेळेस आपण आईवडिलांकडे काय पाहिलं, जर पाहुणे आले तर त्यांना कबशी इथून निघायचे, म्हणजे शोकेशमधून बाहेर निघायचे है ना. आणि आपल्या घरच्या घरच्यांना आपल्याला फुटका कप पण चालायचा है ना. तर हे जे प्रोग्रामिंग झालेलं आहे कळत नकळत त्याचा वापर आपण अजूनही करतोय. म्हणजे या गोष्टी जोपर्यंत बदलत नाहीत आणि बदलण्यासाठी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याला जी लँग्वेज कळते ती फक्त इमेजेसची कळत असते. आता जर मी कार म्हटलं तर तुम्हाला ती कार दिसणार आहे ना, म्हणजे ती इमेज तुमच्या समोर आली. पण एखादा असा शब्द आहे, जर मी तुम्हाला आता सांगितलं आय गेब्रा, हा शब्द कधी ऐकला का मॅडम? नाही. म्हणजे तुम्ही इनसायक्लोपीडिया म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत सगळं फिरून आलात आणि विदिन सेकंडमध्ये तुम्ही सांगितलं की नाही ऐकला. म्हणजे तुम्ही सगळा विचार केला, म्हणजे लहानपणा पण लगेच सांगितलं. फ्रॅक्चर ऑफ सेकंडमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंडमधून ते आन्सर्स येत असतात. हां, आता गेब्रा हे लॅटिन वर्ड आहे. त्याच्यामध्ये गेब्रा म्हणजे मँगो. हां, म्हणजे ती इमेज तयारच झाली नाही ना. तशा आपण डिप्रेशन, टेन्शन ह्या ज्या काही इमेजेस तयार झालेल्या असतात त्या आपण हिप्नोथेरपीने पूर्णपणे बदलता येतं. जसं की या स्टुडिओमध्ये पहिला अंधार होता, तो घालवण्यासाठी आपल्याला तो ढकलून खेचून नाही बाहेर काढावं लागलेला, आपल्याला फक्त लाईट लावली. तसं इथून जोपर्यंत आपण ती लाईट लावत नाही तोपर्यंत तो सबकॉन्शियस माइंडमधला अंधार बाहेर जाणार नाही. आता आपण माइंडबद्दल बोलतोय आणि माइंड दिसत नाही, बरोबर आहे. जरी सायकॅट्री ही ब्रांच असते तरी पण ब्रेन कसं दिसतं, ब्रेनमधले चेंजेस दिसतात. तर असं मी बघितलं की म्हणजे रिसर्च आहे की ब्रेनचा फार थोडा भाग आपण वापरतो. लिमिटलेस नावाचा एक पिक्चर होता, त्याच्यामध्ये असं होतं की तो एक गोळी घेतो आणि पूर्ण फंक्शन होतं, म्हणजे 100% त्याचं ब्रेन ॲक्टिवेट होतं आणि नथिंग इज इम्पॉसिबल फॉर हिम. तर ती गोळी आहे का ती हिप्नॉटिझम म्हणजे? हिप्नॉटिझम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मी तर म्हणतो की हा पृथ्वीवरील अमृत आहे. आणि ती गोळी म्हणण्यापेक्षा गोळी म्हटलं की साईड इफेक्ट्स आलेच है ना, तसं हे अमृत आहे. तुम्ही बरोबर बोललात, कारण त्या मूव्हीमध्ये पण तेच दाखवलंय. ती गोळी घेतल्यामुळे त्याला साईड इफेक्ट्स होतात, ब्लॅकआउट वगैरे होतात. साईड इफेक्ट्स होतात, राईट. हे तुम्ही डॉक्टरला सांगताय का? हा डॉक्टरला सांगतो राईट, कारण केसेसच तेवढ्या आहेत आणि पुरावे आहेत है ना. म्हणजे आहे. सायकॅट्रीची गोळी कुठलीही घेतली की त्याचे साईड इफेक्ट असतात, हे मी मान्य करते. राईट. आणि ह्या साईड इफेक्ट्सपासून जर वाचायचं असेल, निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला नॅचरली ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे शासनाने मान्य केलेलं आहे किंवा त्याला मान्यता दिलेली आहे, तर आपण याचा फायदा घेतलाच पाहिजे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की काही आजार नाही आहे, पण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण आनंदी राहावं आणि आनंद हा बऱ्याचदा नातेसंबंधांमधनं मिळतो. तर आपल्या असं काही अशी प्रत्येकाच्या आयुष्यात 1-2 तरी नाती असतात ना की जिथे कडवटपणा आहे, तुम्ही म्हणालात तसं राग आहे. तर एखाद्या व्यक्तीवरचा राग किंवा चिडचिड किंवा जे काय आहे, मग त्याची मेमरी पण असू शकते. तर तुम्ही हिप्नॉटिझमनी ते असं खूप आत दडलेलं काढू शकता का मनातलं? आहेत ना अशा केसेस. जसं मगाशी मी सांगितलं सायकाट्रिस्टचे की ती तेवढी कधीच रडली नाही किंवा आईवडिलांसाठी तिचा जो तिरस्कार होता तो पूर्णपणे तिने बाहेर काढला. पण हा कधी बाहेर निघतो त्याची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्याची जाणीव करून देण्याचं काम हे हिप्नोथेरपीद्वारे सहज शक्य आहे. हा पण त्याच्यासाठी त्याला वेळ देणं पण गरजेचं आहे, त्याच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते करावंच वाटणं महत्त्वाचं ते आहे. वाटणं महत्त्वाचं आहे आणि वाटतंच.
वाटतंच. आता तुम्हाला असं वाटलं नाही का, की नाही माझ्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट हवी, माझ्यामध्ये मला जे हवं त्या गोष्टी शक्य करण्याची मला हे पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुठे? जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जर आपण पाहिलं मॅनिफेस्टिंग, हे नेमकं आहे कुठे? सगळ्या लोकांनी ज्यांनी ऐकलंय, पाहिलंय, सगळ्या लोकांनी मर्सिडीज लावल्या घरामध्ये, पोस्टर्स वगैरे लावले, सगळं फील केलं, सगळं केलं. पण तरीसुद्धा मग असं जर झालं असतं, तर सगळे आपल्याला मार्केटमध्ये मर्सिडीजच दिसल्या असत्या. पण त्या दिसत नाहीये. का? कारण कुठेतरी आतून जे वाटतंय ना, बरं आतून काय वाटतं हे फार महत्वाचं. आतून म्हणजे सबकॉन्शियस माइंडमधून काय वाटतं? कारण वाटतं ते होतच. म्हणजे तुम्ही ते सांगतोय आता. जे तुम्ही केलं ते तुम्ही सांगा प्रेक्षकांना. की हे सगळं आपण मॅनिफेस्ट करतो. मला बंगला पाहिजे, मला हे पाहिजे, मला गाडी पाहिजे, हे आपण मॅनिफेस्ट करतोय आपण. पण आतून काय वाटतं की नाही, मी त्या गाडीचा मेंटेनन्स नाही करू शकत, मी ती गाडीला पार्किंग नाही आहे माझ्याकडे. पण लगेच कुठेतरी ब्लॉकेजेस होत आहेत, कुठेतरी सगळं मॅनिफेस्ट आपण सगळं व्यवस्थित केल्याने बाहेर गेल्यानंतर त्या भाजीवाल्याशी 5-10 रुपयाचं आपण बार्गनिंग करतो. आतून जे वाटतं त्या गोष्टी घडत असतात आणि त्या सबकॉन्शियसली होत असतात आपल्यामधून. तुम्ही माझा ड्रेस मॅनिफेस्ट केलात ना? नाही, मी तुमचा इंटरव्ह्यूच आज मॅनिफेस्ट केलेला आहे. तसं मला आमच्या मॅनेजमेंटच्या मॅडम आहेत, सुजाता मॅडम, त्यांनी मला तुमचं हे दाखवलं, फोटो दाखवला. म्हणे सर या अशा आहेत. फोटो पाहिल्यानंतर मी म्हटलं नाही, मी खूप लोकांचे पॉडकास्ट पाहिले होते, मी कधीच गेलो नाही कारण तेवढा वेळही नसतो. पण कुठेतरी मला जाणवलं की नाही, तुमच्यामध्ये तुम्ही तेवढा स्ट्रॉंग आहात किंवा खूप चांगला इंटरव्ह्यू होऊ शकतो. त्यानंतर मी ठरवलं, नाही म्हटलं आपण लवकर करूयात. मॅडमला लवकर करा. मॅडम म्हटलं नाही, त्यांच्या ऑगस्टपर्यंत आपल्याला डेट मिळणार नाही. तरीही ती डेट 2-4 दिवसातच भेटली. हे मॅनिफेस्टिंग नाही तर काय. म्हणजे एवढ्या सहज सगळ्या गोष्टी आपण 2-4 दिवसातच लगेच आपण भेटलोय आणि आपला पॉडकास्ट पण झाला. हे मॅनिफेस्टिंगच आहे. हो, आणि तुम्ही आणि कलर मेन म्हणजे मी तुमचा ते सांगा आपल्या प्रेक्षकांना. की जसं मी आमच्या ज्या मॅडम आहेत त्यांना 8 दिवस झालं म्हटलं, आपण ऑगस्टपर्यंत आहे ना, अजून वेळ आहे आपल्याकडे. आपण काय करू, मला तो व्हायलेट कलरचा मला ड्रेस हवा, ब्लेझर हवा. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न केला, कॉल पण केले, तो कलर पण शोधायला लावला आणि त्याच्यानंतर तुमचा इथून कॉल आला की नाही, मला 20 तारखेला यायचं आहे असं. आणि एवढ्या अर्जंट ते शक्य नव्हतं कारण पेशंट वगैरे हे सगळं असायचं. तर मी इथे आल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला भेटलो, तर त्यावेळेस पण ड्रेस वेगळा होता. मला वाटलं आज या ड्रेस, पण तुम्ही आधीच ठरवून ठेवलं होतं की मी व्हायलेट ड्रेसवरच मी येणार आहे. आणि आल्या तुम्ही माझ्यासमोर आणि त्याच वेळेस मी तुम्हाला बोललो की नाही सर, हे सगळं मॅनिफेस्टिंग आहे. आणि ते होतं, प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. जसा विचार करता, निगेटिव्ह गोष्टी जर विचार केला तर ते मॅनिफेस्ट होतं. आता लोक म्हणत असतील की मॅनिफेस्टिंगवर एक खोटं आहे किंवा ह्याने काय होत नाही, अशा काही गोष्टी घडत नाहीत. पण शेवटी घडत नाहीत, ते नाही म्हणतायत, मग नाही त्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात येत आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.